पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून तुकोबाराय आजच्या अभंगातून संत महात्म्यांचं वर्णन करतात. विठ्ठल तत्पूर्वी अल्पसा असा परिहार. आपल्या या पुण्य पावन लातूर नगरीमध्ये 4-5 नगरचं नाव आहे बरे घेतले तर विठ्ठल रुक्मिणी नगर, दुसरं कुलस्वामी नगर, अनेक नगर आहेत लातूर नगरीमध्ये म्हणलं थोडक्यात मी. वा अवंती नगर. या नगरामध्ये आमचे हरिभक्तीपरायण कांतराव पांचाळ यांनी 4 धाम यात्रा केली. महाराज यात्रा आणि जत्रा वेगळी बरं. सिद्धेश्वरची जत्रा म्हणजे जात्रा आणि यात्रा म्हणजे यात्रा. या आणि तरुण जा याला यात्रा म्हणतात. हरिभक्तीपरायण कांतराव पांचाळ, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुमन कांतराव पांचाळ, त्यांचे चिरंजीव सूरज कांतराव पांचाळ, त्यांच्या सुनबाई वैष्णवी सूरज पांचाळ यांनी 4 धाम यात्रा केली आहे आणि त्यानिमित्त कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. 10 ते 12 वेळ होता कीर्तनाचा. काही कारणास्तव उशीर झालेला आहे. गाडी उशिरा जरी निघाली तर लवकर पोहोचणार आहे. विठ्ठल आणि आमचे साऊंड सिस्टम मुरकुटे मापुडे साहेब महापूरकर हरिभक्तीपरायण आजच्या कीर्तनाला उपस्थित असलेले आमचे परम मित्र परमेश्वर महाराज टाकळगावकर, हरिभक्तीपरायण आमचे गोवर्धन महाराज, हरिभक्तीपरायण मुंडे महाराज, हरिभक्तीपरायण पुलनिक महाराज, हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी. एका कीर्तनाला एक महाराज मिळू शकत नाही, पण आज या ठिकाणी 5-6 कीर्तनकारी उपस्थित आहेत. विठ्ठल भगवान परमात्म्याने तुम्हा मला सुंदर असा नरदेह दिलेला आहे. पावला हा देह कागट्याळी न्याय न घडे उपाय घडू आले. पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी पै पडे विषमी स्वर्गगामी की नरकी. पाप पुण्य समान झाल्यानंतर नरदेहाची प्राप्ती आहे. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्यानं भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. पाप पुण्य समान झाल्यानंतर नरदेहाची प्राप्ती आहे आणि पुण्यात्मक पाप झाल्यानंतर नरकाची प्राप्ती आहे. विठ्ठल पुण्यात्मक पापाने स्वर्गाची प्राप्ती आहे आणि पापात्मक पापाने नरकाची प्राप्ती आहे. देहा ऐसे गोमटे देहा ऐसे उखटे पृथ्वी माझी नाही कोठे. देहा ऐसे गोमटे पाता नदसे त्रैलोकी. भागवत सांगतं बरं. हरिभक्तीपरायण भागवताचार्य दोघं आहेत तिथं म्हणून भागवतातल्या वया घ्यायच्या. भागवतातले श्लोक जमल तेवढे घ्यायचे बरं. विठ्ठल देहा ऐसे उखटे पृथ्वी माझी नाही कोठे. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात. आणि देहा ऐसे गोमटे पाहता न दिसे त्रैलोकी. त्रैलोक्यामध्ये ह्या शरीरासारखं शरीर नाही आणि ओखट या मृत्यू लोकात कुठंच नाही. लक्षात घ्या. या देहाची अपेक्षा मुंडे महाराज स्वर्गातील लोक करतात. काय म्हणतात? स्वर्गीचे अमर इच्छितातील देवा. स्वर्गीचे अमर इच्छितातील देवा. स्वर्गीचे अमर इच्छितातील देवा. स्वर्गीचे
नारायण नामे होऊ जीवनमुक्त 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 स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा कशा करता नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तने अनंत गाऊ गीती दुसरं प्रमाण यहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो धन्य आम्ही जन्मालो स्वर्गातील अमर असलेले देव देवता या देहाची अपेक्षा करतात का ऐका महाराज हा देह किती चांगला आहे किती ओखटा आहे भागवतामध्ये वर्णन केलंय ओखटे म्हणून त्यागावे ओखटे म्हणून त्यागावे तय मोक्ष सुखाशी नागवावे भोका गोमटे म्हणून भोगावे तय अवश्य जावे नरकाशी ओखटे खराब म्हणण्याचा त्याग करावा तर मोक्ष सुखा करता नागवण होते महाराज मोक्ष सुख प्राप्त होत नाही आणि गोमटे चांगला म्हणून याचा भोग घ्यावा तर अवश्य जावे नरकाशी तरी हे भोगावे ना त्यागावे मध्यभागी वागावे आत्मसाधनी राखावे निज स्वभावे हिता लागे उखटे म्हणून टाकून द्यायचं नाही गोमट म्हणून भोगायचं नाही मग काय करावं आत्मसाधने राखावे निज स्वभावे हिता लागे आत्मसाधने निज स्वभाव आपला स्वभाव निज म्हणजे जवळचा मूळचा स्वभाव आपला कोणता ऐका ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात देखै मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्याची ठाई परिज्ञाने विननाशिले जे बुद्धिभेदाशी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व फार अवघड आहे महाराज मूळचा स्वभाव आपला भजन करणं आहे भजन कुणालाच आवडत नाही भजन नावडे श्रवण भजन नावडे श्रवण भजन नावडे श्रवण भजन नावडे श्रवण नावे विषय अवलोकुन भजन नावडे श्रवण भजन नावडे श्रवण दावे विषय अवलोकन दावे विषय अवलोकन नावडे श्रवण नावडे श्रवण भजन नावडे श्रवण दावे विषय अवलोकन दावे विषय अवलोकन दावे विषय अवलोकन भजन नावडे श्रवण दावे विषय अवलोकन दावे विषय अवलोकन दावे विषय अवलोकन भजन नावडे श्रवण धावे विषय अवलोकून भजन आवडत नाही श्रवण आवडत नाही भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन श्रवण केल्यानंतर काय होतं ऐका पैसा मनाचा मारून करिता अनेंद्रिया दुःख न देता
येथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. साखर आणि दूध खाल्ल्यानंतर रोग जात असेल शुगर, कडू लिंबाचा आणि कारल्याचा पाला खायची काय गरज आहे? रोग जाय दूध साखरे तरी काय निमक येवा. तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता. त्याच्या पुढची ओवी आहे. रोग जाय दूध साखरे तरी काय निमक तरी निंबू का पियावा. दूध साखरेनं शुगर कमी होत असेल तर कडू कारल्याचा पाला आणि ते काय त्या जांभळाच्या आपल्या दूध पिटन काय काय रोगा करता लोक खाते सांगता येत नाही. पण रोग भोग कुणाला चुकत नाही. भोगे रोगा जोडून या दिले आणि विठ्ठल विषय कडू असलेले गोड लागतात. भजन गोड असलेलं कडू लागतं. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. भगवान परमात्म्याने हा सुंदर देह केवळ 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 भजना करता दिलेला आहे. देवे दिला देह भोजना गोमटा का भजना गोमटा. अंग गोरे आणि तरुणे वरी देईले आलेने परी एकलेने प्राणी सांडिले देवी. तैसे सकळते वैभव अथवा कुळजाती गौरव. जैसे शरीराही सावेव जीवची ना. तैसे माझी महाराज गोवर्धन महाराज तैसे माझी भजने विन जळोते जियाले पण. आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही विठ्ठल देह केवळ भजन करण्याकरता भगवान परमात्म्याने दिला. बरं आम्ही भोजन नाही ती विषय भोगण्याकरता आम्ही याचा वापर केलाय. किती सुंदर असे माझ्या पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला इंद्रिय दिले महाराज. काय काय जने तू जोडसी नारायण नासे जीव भवरोग. जने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. जने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. जने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. मुख बोलाय वचन. डोळे मुख बोलाय वचन. जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. जने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. जने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. जने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. हो बाळा सांगतात काय काय दिले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. कशा करता जेने तू जोडसी नारायण. काय जन्मा येऊन या केले म्या जोडी. केले म्या जोडी आजी घडोघडी. आजी घडोघडी चिंता येतो आठवू. भगवान परमात्म्यानं सुंदर असे डोळे दिले. इंद्रिय हात दिले. हात कशा करता दिले. खोट्या सह्या करण्याकरता होय. लाच घेण्याकरता दिले का. टाळी वाजवण्याकरता भगवान परमात्म्याने हात दिले. दिले हात पाय. पाय कशा करता दिले. चालण्याकरता दिले. तीर्थयात्रेला जाण्याकरता दिले. नंतर सांगायचे मला. दिले इंद्रिय हात पाय कान. कान कशा करता दिले. लोकाची निंदा ऐकण्याकरता. अनेकाचे कानी गुणदोष मनान आणि. भगवान परमात्म्याचे गुण श्रवण करण्याकरता भगवान परमात्म्याने रामभो कान दिले. नुसते कानाला छिद्र दिले असते तर ऐकू आलं नसतं का महाराज. ऐकू आलं असतं. वरीही का बरं दिलं. बहिर करणं का दिला. पुढे चालून ह्या माणसाचे डोळे कामातून गेल्यानंतर मोबाईल बघून बघून चष्मा लागल्यानंतर चष्मा अडकवण्याकरता ही कान दिले महाराज. चष्म्याचे दांडे
समजा ही कान दिली ना चष्मा कसा करायचा दूर ना असं बांधून जातो चष्म्याच्या दांड्या अडकवण्याकरता बहिर करणं दिले विठ्ठल डोळे मुख बोलाया वचन मुख कशा करता दिलं कोणाचे दोन काम आहेत बघा काय काय एक खाणं आणि एक बोलणं खाऊ नये ते खाणं हे वेगळं आहे जसं बघा कावळ्याला उलटी केलेली आहे का साजूक करून वाढलेला आहे हे कावळ्यांना कळत नाही वायू खाते कावळा कुठलं मेलेले जनावर खाते जिवंत असलेले जनावरांवर टोचा मारते ही कावळा आहे महाराज वाता का वाढलिया साजूक का सडलिया विवेको कावळिया नाही दैसा तैसे निषिद्ध सांगून द्यावे कावी दागरे घ्यावे हे विषयाचे नावे नेने जुजू विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याने सुंदर असे इंद्रिय दिले महाराज तुम्हाला सांगतो एक आपलं पंक्चर काढायचं म्हटलं पंक्चर कळतं का कोणतं एंजिओप्लास्टी आणि दुसरं काय नाव त्याला त्याचं नाव आहे हो एंजिओप्लास्टी काय नुसतं एक पंक्चर काढायला म्हणजे एक स्प्रिंग बसवायला 2.5 लाख रुपये खर्च आहे कमीत कमी बरं एवढा खर्च एक पंक्चर काढाय मला सांगा एवढा ते किती अमूल्य आहे बघा डोळ्याची एक लेन्स बदलायला 7,000 पासून 1.5 लाखापर्यंत खर्च आहे एक दाढ बदलायला 7,000 पासून कितीतरी कोटी रुपये दाढ बदलाय का मंत्र्याची बरं कितीतरी कोटी घे त्याला आणखी रक्त बदलायला चालूच आहे लक्षात घ्या किती आहे लक्षात घ्या भगवान परमात्म्यानं सर्व एवढं मोफत जाऊ द्या आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत एक केस वापरण्याकरता 60 रुपये खर्च आहे महाराज किती 3.5 कोटी गुणिले 60 रुपये गणित करा उद्या मला फोनवर सांगा बरं एवढे केस मोफत माझ्या भगवान परमात्म्याने कशा करता जेने तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोगा आपुली आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे या बंधनातून सुटण्याकरता भगवान परमात्म्याने एवढे इंद्रिय दिले महाराज परंतु विषयाचे चरवणे केली आयुष्याची विषयाचा परिपाडू आपली झाली महाराज विषय ओढी फुलले जीव आता याची कोण करेल कीव नुपजे नारायणी भाव पावोने ठाव नरदेह कोण सुख धरले संसारी पडून काळाचे आहारी बाबा भगवान परमात्म्यानं सुंदर असा देह कशा करता दिला तर आपणाला तरुण जाण्याकरता दिला जोपर्यंत पायामध्ये सामर्थ्य आहे आता आम्ही बऱ्याच आता वारी आल्या बघा आता ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा उद्या 28 तारखेला आहे बऱ्याच जणांना मला चला वारीला महाराज उठलं घे बसायला बसलं घे उठायला कट वाजाले म्हणे गुडगी जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत वारी सुटली नाही काही नाही चला वारीला महाराज ती म्हैस माझ्याशी सोडू देत नाही म्हशी करता कुणी घरी राहिले कुणी कशा करता काय म्हैस तुला अंतकाला सोडणार नाही नवे बायकोही सोडणार नाही कुणी सोडणार नाही सर्व सोडून देणारे लोक आहेत विठाल विठाल महाराज तलावाला म्हणजे डोळ्याला दिसना गेल्या महाराज तिथे येऊन काय करावं का आमचे पुंडलिक महाराज जन्मता अंदाज बरं 84 वय आहे त्यांना दिसत नव्हतं आणि आता त्यांना 10-5 वर्षात दिसाले आता लक्षात घ्या ऑपरेशन नाही त्यांना बीपीची गोळी नाही शुगर नाही काही नाही तर आता त्यांना दिसाले ते म्हणले महाराज तुम्ही पुढे जावा उद्या मी तुमच्या पाहून परवा दिवशी वारले तुम्हाला आंधळा असून आणि धडके असून वारीला नगम आहेत कशा करता
हरावरा विठाला जोपर्यंत शरीरामध्ये सामर्थ्य आहे, जोपर्यंत ताकद आहे, दिसतंय डोळ्याला, कानाला, ऐकू येतंय, पायानं चालता येतंय, तोपर्यंत आपण काय करावं? तीर्थयात्रेला जावं. जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, सकळा सिद्ध आहे, जवळ सकळा सिद्ध आहे. हात चालावया पाये, हात चालावया पाये, हात चालावया पाय, हात चालावया पाय. आपुले स्वहित पाये, तव तू आपुले स्वहित पाये, तव तू आपले स्वहित पाये, तव तू आपले स्वहित पाये. तीर्थयात्रे जाय चुकोन को, तीर्थयात्रे जाय चुकन को, तीर्थयात्रे जाय चुकोन को, तीर्थयात्रे जाय चुकन को. जवा काळा सिंदूर केला, जवा काळा सिंदूर केला, जवा काळा सिंदूर केला, जवा काळा सिंदूर केला, काळा सिंदूर केला, जवा काळा सिंदूर केला. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवळ काळा असे दूर ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मने भाव धोरणे भला, न वंचे त्याला चुकू नको. दशा यवन बांधली अंगी, पांगिला नवे विषय संगी. काम क्रोध लोभ मोह त्यागी, राहे संत संगे चुकू नको, चुकू नको, चुकू नको. दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. कवी ऐकवी एक नारायण, कवी ऐकवी एक नारायण, कवी ऐकवी एक नारायण, कवी ऐकवी एक नारायण. दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. हरिकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यमाज्ञा. तू किती जरी पसारा जमा केलास, आपले इंद्रिय, माझे डोळे, माझे कान, माझं नाक म्हटलेलं काय होते माहिती का? नाक मुख गळू लागले, लाळ आणि शंभूळ श्वाना परिगते झाली. अवघे करीत हार हार, तुला पुत्राला नाही. चांगले इंद्रिय आहे, तो वारी करत नाही, तीर्थयात्रा नाही, हरिपाठ नाही, ज्ञानेश्वर. काल परत माझ्याकडे माणूस आला, महाराज म्हणाल थोडं पेटे म्हणजे कवट असं पेटे शिकू का असं करायला का? पोट थटर का पाय मना छाल्या वालो श्रावणा सा असं करायला. आता कुठं त्याला सा लागणार आहे, कुठं काय लागणार आहे? होय, एकदम माझ्या श्लोक शिकवाय महाराज म्हणजे संगीता द्या आम्हाला श्लोक. हरी ओम श्री परमात्मने नमः. जोपर्यंत तोंडामध्ये दात आहेत तोपर्यंत उच्चार चांगला आहे बरं. आणि दात पडल्यास हवा निघून जातात आज करते प्रमाण. कुठं श्लोक देवा महाराजाला आमच्या एकच दात राहू का? एकच दात आहे पण नांगराच्या फळासारखं आहे बरं. दिवस रात्र सारखं सुपारी खाना चालू आहे. नाक मुख गळू लागले, लाळाने शंभूळ. आणि तो म्हणतो महाराज
वारीला कवा येतो मला घ्यायचं आता तुला नेऊन तिथं काय करावं बाबा. जोपर्यंत इंद्रिय चांगले आहेत तोपर्यंत वारीचं नाव नाही. कशाचंच नाव नाही, गाता नाही. जेव्हा पोराच्या खाल्ल्या लाता तेव्हा म्हणते कुठं गाता. ज्ञानेश्वरी बघितली काय नाही. माझे महाराज शब्दच फुटणार घेत मला. कशा फुटते? जेव्हा शब्द फुटत होते दिसत होत, वाचला नाही. आणि आता वाचून जमते का मला? तरी पण वाचायचं असलं वाचा. विठ्ठल जोपर्यंत हातपाय चांगले आहेत तोवर वारी करावं. तीर्थयात्रे सुखे जावो, तीर्थयात्रे सुखे जावो. वाचे विठ्ठल नाम देव, वाचे विठ्ठल नाम देव. संता संगे सेव, संता संगे सेव. वासुदेव धनी वरी, वासुदेव धनी वरे. धनिवारी, वासुदेव धनिवारी. तीर्थयात्रे सुखे जावो, वाचे विठ्ठल नाम देव. संत संगे सेवू, वासुदेव धनी वरी. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम देऊ. संता संगे देऊ, वासुदेव धनिवारी. जोपर्यंत हातपाय चांगले आहेत, डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येते, तोपर्यंत काय करावं? तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. भगवान परमात्म्याचं नाम घेत तीर्थयात्रा करावी. पूर्वी अनेक जणांनी तीर्थयात्रा केली महाराज. पुंडलिकरायानं तीर्थयात्रा केली, ज्ञानोबारायांनी, नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली. ज्ञानोबाराय आळंदीहून पंढरपूरला आले महाराज. पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये नामदेवराय एवढा लळा. किती लळा नामदेवरायांचा. प्रेम मूर्ती म्हणजे नामदेवराय. भगवान परमात्म्याने त्यांचा हातचा नैवेद्य खावा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी फिरविले देऊळ. जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. एवढा लाडका फक्त नामदेवराय. नामदेवरायाचं पांडुरंग परमात्म्याचं ठरलं. नामदेवराय म्हटले, देवा मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. देह जाऊ अथवा राहू, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. पांडुरंगी दृढ भाऊ, पांडुरंगी दृढ भाऊ. पांडुरंगी दृढ भाऊ, पांडुरंगी. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. जनन सोडी सर्व काय, आणि तुझी पंढरी नाथा. पांडुरंगी दृढ भाऊ, चंदन जोडी सर्वता, आणि तुझी पंढरी नाथा. देवा मी तुला सोडून जाणार नाही. चरण सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. ठरलं नामदेवरायाचं भगवान पांडुरंग परमात्मा. कुणी जरी आलं तर मी तुम्हाला पाठवणार नाही. एखादी मुलगी नांदायला गेली महाराज आणि घरच्यांनी सांगितलं, सासऱ्यानं सासूनं, कुणी जरी आलं तरी हिला दिवाळीला पाठवायचं नाही. ठरलं महाराज. पहिली दिवाळी मामा तिथे PSI होते, PSI पुण्याला होते. म्हणले अगं मी चालला, म्हणले भाची लागणार. कुठं? आणि भाची लग्न नाही काल परवा म्हणे आणायला चालला. आता ठरवले म्हणले पाठवणार नाही काय नाही. गो म्हणले कसं पाठवते. PSI साहेब गाडी घेऊन पुण्याचे आले बाबा लगेच.
मामा आले ते पीएस मामा आले पोलीस मामा आले माया म्हणले चाल पोरे जायचं म्हणले तुला घेऊन जाणार आम्ही घरच्यांनी जाऊन करून सांगितले म्हणले काही नाही पाठणार नाही म्हणले विचारलं मग कसा मग सोयरे पाठवणार भाई नाही तुम्ही म्हणल्यात काय घेऊन जा बाबा तस नामदेव रायाचं पांडुरंग परमाचं ठरलं कुणी जरी आलं तर मी तुला सोडून जाणार नाही मी तुला पाठवणार नाही मग ज्ञानोबा राय पंढरपूरला आले नामदेव रायाची भेट घेतली नामयाचे भेटी नामयाचे भेटी नामदेव आले नामयाचे भेटी ज्ञानदेव नामयाचे भेटी ज्ञानदेव आले नामयाचे भेटी ज्ञानदेव लोटांगण घातले नामदेवे लोटांगण घातले नामदेवे लोटांगण घातले नामदेवे नामयाचे भेटी ज्ञानदेव आले लोटांगण घातले नामदेवे देवनी आलिंगन प्रीतीच्या परी भरे पूजिले आदरे यथाविधी पूजिले आदरे यथाविधी नामदेव रायाने ज्ञानोबा रायांची पूजा केली महाराज विठ्ठल नामदेव रायाने ज्ञानोबा रायांची पूजा केली एक नाम आणि एक ज्ञान ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कुंभ हीर माणूस परते भांब लवकिक भागू तू पाशाना माझी परिसो जैसा रसा तू सिद्ध रसो तैसा मनुष्यात तो अंशू माझाची जाण ज्ञानोबा रायांची नामदेव रायाने पूजा केली आणि सांगितलं आता आपणाला तीर्थयात्रेला जायचंय नामदेव राय म्हणले मी पांडुरंग परमात्म्याला सोडून जात नाही वचन आमचे एकमेकात झाले म्हणले तर काही असो म्हणले जायचंय म्हणले काढा परवानगी मालकाची मालकाची परवानगी काढल्याशिवाय मी येऊ शकत नाही म्हणले मला न कुठं जाणार आहे म्हणले असं ज्ञानोबा राय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे आले दर्शन घेतलं माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेहमीपुरी कसली मन ज्ञानोबा रायांचं कसं आहे बघा पण पांडुरंग परमात्म्याला विनंती केली देवा मी नामदेवरायांना घेऊन जाण्याकरता आलो कुठं जायचंय तीर्थयात्रेला म्हणजे सुखानं जावा लगेच परवानगी दिली मग पीएस आल्याने नामदेवाला सांगितलं मी परवानगी काढली चला नाही असंच परवानगी मिळते आपले कुणी जरी आलं तर पाठवत नाही म्हणले अरे नामदेवराय देवाच्या चरणाला मिठी मार देवा आपलं ठरलंय का कुणी जरी आलं तर पाठवायचं नाही मी तुला कुठं सोडून जाणार नाही मला करमत नाही काही नाही सर्व बोलणं झालं म्हणले ती कोण आहे म्हणले ज्ञान आहे चालतो बोलतो कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा करीतसे आदर संगतीचा करीतसे आदर संगतीचा संगतीचा करीतसे आदर प्रत्यक्ष परब्रह्मा मूर्ती ज्ञानेश्वर परब्रह्मा मूर्ती ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्मा मूर्ती ज्ञानेश्वर परब्रह्मा मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा करीतसे आदर संगतीचा करीतसे आदर संगतीचा करीतसे आदर संगतीचा ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा कोण आहे प्रत्यक्ष परब्रह्म आहे मूर्ती ज्ञानी मूर्ती ज्ञानेश्वर मी जाणार नाही अरे देव नाम्या देव म्हणे नाम्या पायी ज्ञानदेव मीची आहे ज्ञानदेव मीची आहे ज्ञानदेव मीची आहे
म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मीच आहे तू आणि मी नाही तुझा ज्ञान देव आत्मा माझा ज्ञान देव म्हणजे दुसरा नाही कोण आहे मीच आहे म्हणले लोपले ज्ञान जगी इतने नोत कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी देवते संत निमित्त त्या प्रतिमा ते वर्तत दिसती देही परिते देहिना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असते सविस्तर वटत जैसे बीज कनिके माझी असे बीज कनु वसे वडील तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाची अंतरे वाचोने अंतु वट वस्तू विचारे मी तेची ते विठ्ठला बाहेर नामाची अंतरे ज्ञाना नामदेव तुकाराम एकनाथ महाराज सावता माळी चोखा मेळा बाहेर फक्त नाम वेगळे आहेत पण मीच आहे तो बाहेरी नामाची अंतरे महाराज वाचोनी अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तेने शून्यचैव शोपाकेच पंडिता समदर्शन पंडित कोण आहे मग हा मशकू हा गजू की हा शोपचू हा द्विजू पहिलई तरु हे आत्मजू हे उरेन की ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागत या ज्ञानदेव म्हणजे मीच आहे तू निवांत जा मग काय केलं पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायाचा हात घेतला आणि ज्ञानोबारायांच्या हातामध्ये दिला म्हणजे तुम्ही काय करा भूक ताण माझ्या बाळाला सण होत नाही घेऊन जा आणि माझ्या लेकराला सांभाळा असं सांगितलं ज्ञानोबारायांनी नामदेवराय तीर्थयात्रा निघाले महाराज तीर्थयात्रा केल्या आहेत अनेक ठिकाणी गेले पंजाबला गेले काशीला गेले महाराज काशीला गेल्यानंतर भगवान शंकर परमात्मा समाधीमध्ये बसलेले आहेत गंगेच्या तीरावर गेले आणि गेल्यानंतर तिथं भगवान शंकर परमात्म्याला महादेवाला कळालं की आज तीर्थाचं तीर्थ माझ्या नगरीमध्ये आलेलं आहे भगवान शंकर परमात्मा समाधीतून महाराज बाहेर आले जटा मोकळ्या सोडल्या हातामध्ये त्रिशूळ घेतलं डमरू घेतलं गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भगवान शंकर परमात्मा धावत आले आणि ज्ञानोबारायांचा हात हातामध्ये धरला ज्ञानोबाचा हात ज्ञानोबाचा हात ज्ञानोबाचा हात ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ प्रेमे धरी विश्वनाथ धरी प्रेम धरी विश्वनाथ नाथ 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 ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी प्रेमे प्रेमे प्रेमानं हातामध्ये हात ज्ञानोबारायांचा धरला
ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानोबाच्या पायी मिठी घाली गंगामाई, नामा म्हणे सोडा माई, ज्ञानदेव सर्वा ठाई. म्हणजे संत महात्मे एवढे पवित्र आहेत. अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, पवित्र सोवळी एक तीच गोमंडळे, ज्यांचा आवडता देव अखंड प्रेम पवित्र सोवळी ज्यांचा आवडता देव पवित्र सोवळी. संत महात्मे किती पवित्र आहे. गंगा माय किती पवित्र आहे. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जगा, ते निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा वांछिती. तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया, पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. तीर्थ त्यांची इच्छा करती नित्य काळ, नित्य काळ त्यांची इच्छा करती नित्य काळ. भावया निर्मळा आपणाची, भावया निर्मळा आपणाची, भावया निर्मळा आपणाची. गंगा माय पवित्र आहे. लक्षात घ्या. का पीडित पाप ताप, ओखीत त्रिचे पादक, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा माय पवित्र आहे. सर्व जगाचा उद्धार करणारी गंगा माय. ऐका, परंतु ती मलिन झाल्यानंतर निर्मळ होण्याकरता संतांच्या चरणाकडे येते. संत पवित्र सोळी एक तीच म्हणण्यामध्ये बाकीच्याची व्यावृत्ती आहे. विठाला विठाला सर्व तीर्थ मध्यान्ह काळामध्ये पुंडलिकरायाच्या दर्शनाकरता येतात. लक्षात घ्या. एक वेळेस पुंडलिकराया आपल्या पत्नीला खांद्यावर बसून आई वडिलांना चालवीत, उठा उठा तू उठा काय पुढच्यावर बसा. आपल्या आई वडिलांना चालवीत निघाला. तीर्थयात्रेला निघालेला आहे. आणि निघाल्यानंतर माय बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, माय बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. पुंडलिक काची यात्रा करी, पुंडलिक काची यात्रा करी, पुंडलिक काची यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. बाबाचे गळ्याला दोरी, पुंडलिक काशी यात्रा करी. बाबाच्या गळ्याला दोरी, पुंडलिक काशी यात्रा करी. माय बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, माय बाबाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. पुंडलिकरायांची काशी यात्रा सुरू झाली आणि कुकुट मुंड ऋषीच्या आश्रमामध्ये थांबले मुक्कामा करतात. दिवस मावळलेला आहे. थांबल्यानंतर 3 काळ्या कुट स्त्रिया अपवित्र मलिन अमंगल अशा आलेल्या आहेत. पुंडलिकरायांनी पाहिलं आणि ते आतमध्ये ऋषीच्या आश्रमात गेल्या. रात्रभर त्या ऋषीची सेवा केली. चरण स्पर्श केला. महाराज चरण धूळ घेतली आणि पहाटे पहाटे बाहेर निघाल्या. दैदिप्यमान दिव्य अशा दिसू लागल्या. पुंडलिकरायानं पाहिलं, तुम्ही रात्री जेव्हा आला होता तेव्हा काळ्या मलिन अपवित्र होता. एवढ्या दैदिप्यमान कशा झाल्या? तुम्ही कोण आहात? तुमचे मला नावे सांगा म्हटल्यानंतर 3 जण सांगू लागल्या. कोण? मी गंगा, यमुना, सरस्वती. तुम्ही रात्री एवढ्या काळ्या भोर दिसत होता, अपवित्र मलिन अमंगल दिसत होता. एवढ्या पवित्र कशा झाल्या? तुझ्यासारखे पापी लोक, आई वडिलांना त्रास देणारे, बायकोचे लाड पुरवणारे पापी लोक
बायकोचे लाड करा करू नका असं कुणी म्हणत नाही, पण त्याच बरोबर आईला वडिलांनाही सांभाळा. विठ्ठला पापी लोक आमच्या स्नान करतात आणि त्या पापानं आम्ही मलिन होतो आणि आमचं पाप घालवण्याकरता आम्ही संतांच्या चरणाकडे येतो. महाराज एवढे महाराज संत महात्मे पवित्र आहेत. आईशे शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी माध्यान काळी एक पुण्य कागवळे काजवळी कन्यांगोळी वंदित चरण करते आंघोळी वंदित चरण करते आंघोळी वंदित चरण करते आंघोळी वंदित चरण करते आंघोळी वंदित चरण सकल तीर्थ माध्यान काळी एक पुण्य कागवळे कन्यांगोळी वंदित चरण करते आंघोळी वंदित चरण सकळ तीर्थे भवानी सकळ तीर्थे माध्यान काळी येथे पुंडली काजवळी करते आंघोळी वंदित चरण आईशे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण पवित्र सोवळी. एवढे संत महात्मे पवित्र आहेत ऐका. तीर्थे निर्मल होण्याकरता त्या संताकडे येतात. जे तपोतेजाची आराशी ही एकायतर ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप तपोतेजाची राशी एकायतन ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप जयाचे नाव तीर्थ राहो दर्शनी प्रशस्ती शेठ ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभाऊ भ्रांतासी. म्हणजे संत महात्मे एवढे पवित्र आहेत. सर्व तीर्थ संतांची सेवा करतात यात नवल नाही ऐका. पांडुरंग परमात्म्याची पूजा पूज्यमान कथे उभे हरिजन. सर्व विश्वाला पूज्य असणारा पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल आहे विष्णू आहे ऐका. भगवान शंकर परमात्मा आहे. सर्व देव देवता आहेत ऐका. सर्व विश्वातील लोक भगवान परमात्म्याची पूजा करतात. कोण कोण करतात? देवेंद्र नरेंद्र महेंद्र इंद्र चंद्र महेंद्र यातेचे पूजे. इंद्र चंद्र महेंद्र यातेचे पूजे महासिद्ध मुनी ध्यानी आराधे म्हणे तो हा जोडला सांगा देव म्हणे तो हा जोडला सांगा देव आईच्या गौरणीच्या बोलती परस्परी आईच्या गौरणीच्या बोलती परस्परी आईच्या गवळणीच्या बोलती परस्परी आईच्या गवळणीच्या बोलती परस्परी. इंद्र चंद्र महेंद्र देवेंद्र नरेंद्र अरे कसं इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती असं आहे का? इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्रेती यातेची सवेती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निरामने तो हा जोडला सांगा देव. सर्व देव देवता पांडुरंग परमात्म्याची पूजा करतात. वाळवंटापासून
ब्रह्मादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाड आडोने पाहतात जगज्योती सरोवरांची मान गगनी दाटली सकळ रुक्माबाई माते गगनीळ ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत भगवान शंकर परमात्मा ही पूजा करता येतात ऐका एवढा पूजनीय विश्वाला पूज्य पूज्या पूज्य मान कथे उभे हरिजन सर्व देव देवता पांडुरंग परमात्म्याची पूजा करतात तर पांडुरंग परमात्मा या संतांची पूजा करतो निर्गुण आकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत काली दंडवत पूजनीय निर्गुण आकार झाला गुणवंत काली दंडवत पूजनीय तेथे माता काय कोण तो विचार तेथे माता काय कोण तो विचार निर्गुणाकार झाला गुणवंत गाडी दंडवत पूजनीया निर्गुणाकार झाला गुणवंत गाडी दंडवत पूजनीया हे देवा काय कोण तो विचार कोण तो विचार भगवान परमात्मा निर्गुणाकार झाला गुणवंत घाली दंडवत पुजोनिया तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा भगवान परमात्मा त्यांची पूजा करतो ऐका महाराज भगवान परमात्म्याला विचारलं तुम्ही पवित्र कसे झालात महाराज गंगा यमुना ही ठिकाणी पवित्र झाल्या देव कसा पवित्र झाला भागवतामध्ये सांगितले बरं महाराज भगवान शंकर परमात्मा मार्कंडेय ऋषीला सांगतात सलोका लोकपालास्तान वंदन त्यर्चन्त्युपासते अहंच भगवान ब्रह्मा स्वयंच हरिरेश्वर ब्रह्मदेव स्वतः महेश विष्णू परमात्मा याची पूजा करतो अरे तीर्थयात्रेहून नामदेवराय आल्यानंतर चंद्रभागेच्या तीरावर मुक्ताई सोपान काका निवृत्ती दादा सावता माळी गोरा कुंभार चोखोबाराय सर्व बसले होते वाट बघत मुक्तानं पाहिले म्हणले दादा आले वारी होऊन व्हावा सर्वांनी त्यांचे मला सत्कार केला सर्व पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि पांडुरंग परमात्मा म्हणू लागले अरे तीर्थयात्रा सफळ करायची असेल तर काय करावं करी का उद्यापन करी का उद्यापन करी का उद्यापन करी का उद्यापन तीर्थयात्रा सफळ व्हावया पूर्ण सफळ व्हावया पूर्ण करी का उद्यापन विधियोग करी का उद्यापन करी का उद्यापन विधियोग करी का उद्यापन विधियोग भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा म्हणतात अरे तीर्थयात्रा सफळ करायची असेल तर काय करावं लागल उद्यापन मावंद किती कार्यक्रम आहे म्हणून प्रमाण आलं पाहिजे होय कुणी तिथे कीर्तन दुसरं सांगायला वासाचं कीर्तन मड्याचं सांगायला कसं करावं जे कीर्तन आहे ते समय सुद्धा आली पाहिजे बरं माणसाला तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण करी का उद्यापन विधियुक्त पूजा वगैरे करावी सर्व देवांची प्रसाद वाटावा सोयरे धायरे सर्व पाहुणे महाराज मंडळी ब्राह्मण मंडळी सर्वांना भोजन येतात भोजन घालावं दक्षिणा द्यावा दान धर्म करावं कपडे करावे ही
तीर्थयात्रा सफळ करायची असेल तर एवढं केलं पाहिजे. विठ्ठल विधियुक्त विधीनं केलं पाहिजे. त्या पांडुरंग परमात्मा सांगितलं, रुक्मिणीला सांगितलं म्हणजे स्वयंपाक वगैरे करा, आता सर्व करायला सांगायचं. म्हणले आता कोण करणार आहे म्हणजे सर्व, कोण सामान आणणार आहे, काय करणार आहे. अष्टमहासिद्धीला पाचार्य, आता अष्टमहासिद्धी ओळंगते द्वारे नवलते दुरे दौडिता सर्वांना सांगितलं. आणि भगवान परमात्मा म्हणले नामा आता काय कर, आवंतन दिलं पाहिजे, तू पुढे चाल म्हणले. आवंतन देण्याकरता नामदेवाला सांगितलं आणि नामदेवाला पुढे चालवलं महाराज. आणि भगवान परमात्मा पाठीमाग चालू लागला. नामायाचे पाठी चाले केशिराज, नामायाचे पाठी चाले केशवराज, नामायाचे पाठी चाले केशवराज, नामायाचे पाठी चाले केशवराज. चालू लागले. केशवराज म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा नामदेवरायाच्या पाठीमाग चालू लागले. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीची माती, देवीची देवीची रज चरणीची माती. एवढे पवित्र आहे. आपल्याला फक्त पवित्रच कीर्तन संपायचे म्हणून ज्याला विठ्ठल फक्त पवित्र एवढं सांगायचं आपल्याला गोर्धन महाराज. त्याच्यावर कीर्तन पूर्ण संपवायचे आपल्याला. चरणीचे रज वंदी शुळपाणी, नाचती कीर्तने त्यांची माता. बघ देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. भगवान परमात्म्याला विचारलं तुम्ही पवित्र कसे झालात. त्यावेळेस भगवान परमात्मा श्रीमद भागवतामध्ये सांगतात, माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे निमद जाण, या लागी भक्ता मागे मी आपण, धावे चरण रेणू वंदावया. भक्त चरण रेणू वंदिता, मज केवडी आली पवित्रता. माझे पायवनी वाय माता, चूळ पाणी विठ्ठल सदाशिव. भक्त चरणेनु वंदिता, मद केवढी आली पवित्रता. माझी पायवणी वाही माता, जाण तत्वता सदाशिव. एवढे संत महात्मे पवित्र आहेत. पवित्र सुवळी एक तीच भूमंडळी, या एक तीच भूमंडळी, या भूमंडळामध्ये पवित्र फक्त एकच आहे. बाकीच्या वस्तू पवित्र आहेत का. मग बऱ्याच वस्तू पवित्र आहेत, पण विठ्ठला विठ्ठल तीच म्हटल्यामुळं बाकीच्याची व्यावृत्ती केली. गंगा पवित्र आहे. शशी तापम कसं आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरू तथा असं. दैन्यम कल्पतरू, कल्पतरू दैन्य जाते. शशी ताप हरण करतात, गंगा पापाचं हरण करते. आता चला काशीला जाऊ आपण. काशीला गेल्यानंतर मोक्ष आहे का मेल्यास मोक्ष आहे.
काशीला जाऊन आल्यास मुक्ती नाही, नीट ऐका. काशीला जाऊन मेल्यास मुक्ती आहे. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर ते गावी. काशी पवित्र आहे पण मरण मुक्ती वाराणसी, मरण मुक्ती वाराणसी, पित्र ऋण गया. पित्र ऋण गया नाशी. विठाला विठाला. आता हिमालय पर्वत पवित्र आहे, पाप जाते. लक्षात घ्या. आता केदारनाथ बद्रीनाथ कुठं आहे? मग मी गेलतो महाराज बरं, महेश महाराज विमानाने गेलतो. महाराज आमचे हत्ती आहेत महेश महाराज, बरं साधू महात्मा आहे, त्यांच्यासोबत गेलो बाबा. महेश महाराज सोबत कानेगावकर. आता माझं वय 50 आणि त्यांचं 22, किती फरक आहे? नाही म्हणले महाराज. म्हातारे होते तर नेले कसा ती प्रमाण म्हातारे म्हणून भूत वाटा गेले. आता म्हातारा म्हणाय काय अडचण आहे? मांडले झाले सर्व, तरी मी काळे करून मी जेवमाय तो जवान हो काय म्हणाले. कसं करावं तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तन. महाराज म्हणले नाही म्हणले महाराज आपण त्या हेलिकॉप्टरला जायचं नाही, क्षेत्रावर जायचं नाही म्हणजे चलत जायचो. अरे बापरे म्हणजे चला मला चलत. संतांच्या संगतीमध्ये बारीक आहे. काय फळ तुम्हाला सांगायला, संतांची संगती मनोमार्गती फार महत्व आहे बरं. महाराज म्हणले चला, आम्ही दोघं तिघं चलत 4-5 आम्ही चलत निघालो. चल महाराज वरी एक पाऊल टाकायचं, मग वरी गेल्यानंतर असं उडाल्या असं. आता कसं करावं, मरतेच वाटायला. वरी ऑक्सिजन कमी पडते महाराज बरं आहे. आणि ते पिट्टू उडाले, पिट्टू वरी पिट्टू असतं पाठीवरती टोपला असं. बद्रीनाथला केदारला बरं टोपला असं. पिट्टू पिट्टू ना पिट्टू चल चुट्टू म्हणलं. आम्ही चलत येणार म्हणलं. निघालो महाराज, वरी गेलो. एक आमच्या सोबत होतं, जरा जाड होतं. करून पडलो आडू महाराज. उचललं त्याला पण हेलिकॉप्टर मध्ये नेलं, खाली आणलं महाराज. हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होये, तैसे सुचित्व नोहे सज्जनाचे. सुचित्व सुची गंगा होय आणि पाप ताप ही जाय, परी तेत आहे बुडणे. गंगा पवित्र आहे, पाप घालवते. पाय घसरून पडलं वाहून येते, मारते महाराज. खोली पारुणे निजे तरी भक्ती न पुढे, रोकडाची लाईजे न मरता मोक्षू. संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. विठाला सोहळी या जगतामध्ये भूमंडळामध्ये पवित्र आणि सोहळी एक संतच आहेत. विठ्ठल आम्ही भूमंडळी वीरगाडे. कसं आहे? तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीर, आम्ही बळी वीरगाडे. वीरगाडे. वीर कोण आहे? तो विषयावर विजय मिळवतो तो वीर आहे महाराज. वीर विठ्ठलाचे गाणे गळी काय पाया पडे, गळी काय पाया पडे, गळी काय पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाणे गळी काळ पाया पडे, गळी काळ पाया पडे, गळी काळ पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाणे गळी काय पाया पडे, गळी काय पाया पडे, गळी काय पाया पडे. वीर विठ्ठलाचे गाणे गळी काळ पाया पडे, काळ पाया पडे, गळी काळ पाया पडे. वीर किती प्रमाण झाले मनोजराव वीरवर. आता ज्ञानेश्वर तुम्हाला प्रमाण देतो. विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर. बौद्ध महाराज युगांतू होय ते वीर विराग सारी. पवित्र जगतामध्ये ते आहेत. पवित्र कसे झाले मग? जो वदयाचो सर्व काळ जोवद्या आठवता, सर्व काळ जोवद्या आठवता. पवित्र
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ पवित्रचे हो देह त्याचा पवित्रचे होय देह त्याचा होय हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा संत महात्मे नित्य चिंतनामध्ये असतात. तुकोबाराय बाहेर देशाला गेले, सर्वांना दृष्टांत माहित आहे. रामेश्वर शास्त्री आले, अपवित्र ठिकाणी तुम्ही भगवंताचं पवित्र नाम घेता, मी घेत नाही. कोण घेते? जीभ धरून ओढलीवर माझी मदत झाली. अनावर वाचा छंद या नामाचा. तुकोबारायांची जीभ ओढून धरली अशी बाहेर, तरी पण सर्वांना रोमातून रामकृष्ण हरी आलं महाराज. आम्ही कीर्तनात म्हणा विठ्ठल काय करावं, आम्ही कीर्तनात नाम घेत नाही, मग बाहेर सगळ्याच नाम घेऊ का आम्ही? घेत नाही विठ्ठल पवित्र का झाले? गोविंदासने गोविंद शयने गोविंद त्या म्हणे वैशलासी नित्य चिंतन सततम कीर्तयन्तु मां यतन्तश्च दुर्वृत्ताः. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी 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 जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी ज्याशी ज्याचे ध्यान तेची होय मन. आता बरेच जण आहेत, माझ्याला कसं कळणार गेले 1 वाजले 12:30 तरी कसं कळणार मला, तर तू ध्यान तिकडे लागले आता नाही ना. ज्याशी ज्याचे ध्यान तेची होय मन, म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. नित्य चिंतन आहे. सततम कीर्तयन्तु मां यतन्तश्च दुर्वृत्ताः नमशन्तेश्च मां भक्त्या नित्य युक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकाळा आणिले तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची फुटली राहते आघवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदासी नाही. ओखदा म्हणजे औषधाला सुद्धा त्याच्याकडे दोष नाही, तो पवित्र आणि सोहळी आहे. विठाला आता अवगुण मिळेची ना पाता अवगुण ओ मिळेची ना गुण मिळेची ना पाताव गुण. तुका म्हणे सज्जनापासून पाहता गुण मिळेची ना पाहता गुण मिळेची ना. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता गुण मिळेची ना पाहता गुण मिळेची ना. सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. ज्याच्याकडे अवगुण आहे, नीट ऐका, कितीतरी मोठा संत असला, कथाकार असला, प्रवचनकार असला, महामंडलेश्वर असला,
तर त्याला संत म्हणायचं नाही बरं. पाहत का म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण घ्यायचे ना. ज्याच्याकडे अवगुण आहे तो संत नाहीच. विठाला पवित्र चिंतनाने झाले महाराज. सततम कीर्तयंतो माम आपला श्लोक झालेला आहे. संत महात्मे पवित्र झाले. मूळतः आता आमचे महाराज आहेत का रामायणातले ते 42 वेळा सांगतात बरं. वेदांताच्या ओळी आहेत. 5वा अध्याय का महाराज शक्तीतला 5वा अध्याय. जो स्त्री सवे निरत झाला मध्यप्राशने मातला जो धन लोभे बुलाला त्याचा गेला विवेक. किती वेळ आहे विठाला विठाला. त्याचा गेला विवेक. वेदांत कसा आहे बघा. जो स्त्री सेवे निरत झाला मध्यप्राशने मातला धनलोभे भुलला. आमची शेट्टी होती बघितलं शेटची खपटी टोपी रामप्रसाद पाहेती. त्यांनी मला इकडे आणलं बरं सुरुवातीला. ते माझे गुरु आहेत सुरुवातीला. विठ्ठल महाराज दिवेगावकर माझे गुरु आहेत. विठ्ठल महाराज शिवनखेडकर, रामभाऊ महाराज भातावगावकर, उमाटे महाराज आमचे आई वडील, आता पुंडलिक महाराज अनेक माझे गुरु आहेत. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला सेमी जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे पवित्र. देह मूलतः स्थूल देह याच्याकरता घालतो बरं. स्थूल देह स्वभावता अपवित्र आहे. सूक्ष्म देह काम क्रोधादी विकाराने अपवित्र झालेला आहे. आणि कारण देह अविद्येमुळे अपवित्र झालेला आहे. महाकारण देह सर्वांचाच पवित्र आहे. विठाला देह किती अपवित्र आहे. नाही अपवित्र शरीरा शरीर दुःखाचे कोठार शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार हो शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे धार हो शरीर दुर्गंधीचे धार. नाही अपवित्र शरीर नाही अपवित्र शरीर नाही अपवित्र शरीर नाही अपवित्र शरीर. स्थूल देह स्वभावताच अपवित्र आहे. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार. ही रोगाचं भांडार आहे. डोसकं दुखालय मग गोळी खाल्ली लगेच ताप येते. पण तापीची गोळी खाल्ली लगेच खोकला येते. खोकल्याची गोळी खाल्ली हातपाय दुखत. हातपाय दुखायची गोळी खाल्ली लगेच काना ऐकून म्हणते. दात दुखायला म्हणते. डोळ्याला असे एवढे रोग आहेत. किती रोग आहेत. किती दुःख आहे. एवढ्या गोळ्या आहेत मला. एकदा सांगतो. झोपेतून उठल्याबरोबर एक गोळी, बाहेर जाताना एक गोळी, बाहेरून आल्याची एक गोळी, तोंड ठेवायच्या अगोदर गोळी, तोंड धुतल्यास गोळी, दात घातल्यास गोळी, स्नान करण्याच्या अगोदर गोळी, स्नान केल्यास गोळी, जेवण केल्यास गोळी, दुपारी गोळी, दिवस मावळ्या गोळी, झोपण्याच्या अगोदर एक गोळी आणि झोपी गेल्यास एक गोळी. झोपलीत काय मान सर्व विठाला विठाला. गोळ्या शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार. नाही अपवित्र ऐसे. एवढा अपवित्र देह आहे. नाम चिंतनाने पवित्र झाला. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग. होया अंग हरि रूपा होया होया अंग हरि रूपा होया अंग हरि रूपा होया अंग हरि रूपा होया अंग हरि रूपा. स्थूल देह स्वभावता अपवित्र आहे. पवित्र कसा झाला मग. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग किंवा ब्रह्मभूत काया
हो तसे कीर्तने भाग्य तरी ऋणे ठेवायचा. स्थूल देह स्वभावता अपवित्र असलेला नामचिंतनाने पवित्र झाला. आता सूक्ष्म देह अपवित्र काम क्रोधादी विकाराने अपवित्र झालेला आहे. हे ज्ञाननदीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्गजे काम क्रोधादी विकाराने अपवित्र झालेला सूक्ष्म देह पवित्र कसा झालाय का? काम क्रोधा नाही चाले गोते झाले समता विठाल विठाल. काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाईचे क्रोध लोभ निमाले ठाईचे क्रोध लोभ निमाले ठाई. अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धणे आम्ही झालो गोसावी. सूक्ष्ममध्ये आता कारण देह अज्ञानाने अपवित्र झाले. अज्ञान कशाचं? स्वस्वरूपाचं अज्ञान. मी नंदू महाराज मी चंदू महाराज मी असं जे महाराज माझं घर माझा वाडा ही सर्व अज्ञान आहे. बरं नळिके वरुणी उठिला जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ अंते वेटीला तुम्ही म्हणून. नळिका म्हणजे देह ममता. आपली जी देह माझा देह ही जी आहे नळिका आहे. मूळ अंता म्हणजे अहम ब्रह्मास्मी या बोलावर आरूढ झाला. विठ्ठल अविद्येची या निदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबोधा अनाद आगा अज्ञानाची या निदा जो घोरत होता बघता तो स्वस्वरूपी प्रबोधा चैला की. अज्ञान गेलं सूर्योदया सरीसी रात्री पळोनी जाय अपैशी गेली देह अंता तैशी अविद्ये सवे विठ्ठल. सोळी पवित्र म्हणजे आतून शुद्ध सोळी म्हणजे बाह्य शुद्ध आत बाहेर शुद्ध. म्हणे सुचित बघा ऐसे जयापाशी दिसे अंगमन जैसे कापुराचे का रत्नाचे दळवाडे जैसे सबाह्य चोखडे आतुबाहेरी चोखाळो सूर्यदैसा सूर्यदैसा निर्मळू आतुबाहेरी चोखाळो सूर्य जसा आतून बाहेर निर्मळ आहे तसं संत महात्मे सर्वांग निर्मळ. बोला सर्वांग निर्मळ 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 सर्वांग निर्मळ. चित्ता जैसे गंगाजळ चित्ता जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी. चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी. चित्त दैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे करुणी बाहेरून शुद्ध म्हणजे सोळा सोळाचा महाराज बघा बोधले बोधले महाराजांनी जयवंतराव बोधले. बरं 16 ज्याची विषमता गेली तो 16 ज्याचा विटाळ गेला तो 16 ज्याची उपाधी गेली तो 16. विषम धोनी आता हे जवळ झाले त्रिभुवन आता हे जवळ झाले त्रिभुवन आता हे जवळ
सोहळा विषमता गेली. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोणे सांडी परद्रव्य परनारी याचा धरे विटाळ विटाळ तू परद्रव्य परनारी येतो ने दुरेतो सोहळा सोहळा तू झाला देवे अंगीकार केला. सोहळा आत बाहेर निर्मळ पवित्र आतून निर्मळ सोहळा बाह्य निर्मळ पवित्र सोहळे एकतीच भूमंडळी डोपार चरणामध्ये सांगतात. बोला महाराज. ज्यांचा आवडता देव 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 ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा अखंडित प्रेम भावा अखंडित प्रेम भावा ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव शंभो आवडता देव ज्यांचा त्यांचे लक्षण सांगतात. ज्यांचा आवडता देव कुणाचा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव त्यांना देवाशिवाय काही आवडत नाही. महाराज तुझं वाचोनी केशवा आणू न आवडे. आणू म्हणजे किती क्विंटलचा किती किलोचा आणू जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचोनी केशवा आणून आवडे तुझी आन वाईन गा देवराया बहु आवडसे जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसे जीवापासून या नावडे जनधन माता पिता जनधन माता पिता नावडे झाला ना आवडे जन ना आवडे धन ना आवडे माता पिता. माता पिता नाव चांगलं म्हणले महाराज म्हणतात. तसं नाही. जे परमार्थाला आडवे येतात ते बरं माता पिता. राज्य माता निंदू भरते प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केले बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. ऐका बरं
पुण्याची जोडी भरपूर असली तर देवधर्म आवडते बरं, आणि पाप भरपूर असलं की काय आवडते? पापाने संसार आवडतो. आता वारी आले 2 दिवस वारला द्यायला काय अडचण आहे? नाही लय काम आहे, लय असं आहे, मरशील की रे अरे. आता म्हातार जायचं का माणसं? चला म्हणलं वाटला 2 दिवस अगोदर. नाही नाही आम्ही त्या दिवशी जाऊ, येतो त्या दिवशी. तुला जायचे का पण तिथून तुला? 2 दिवस घर म्हातारी होऊन सोडणार ती 80-80 वर्षाचे 70 वर्षाचे. वारी आल्यानंतर लवकर निघावं, मग काहीच अर्थ सांगायचं नाही. 4, 5, 7 दिवस आळंदीत पाहिजे तुम्ही सुद्धा, मी सुद्धा. किती काम असो काय असो महाराज, जाता जाता तुम्हाला रस्त्यात मेल्यास काय करणार तुम्ही? माती करणार ना. पण काल आमच्या महाराजांचे वडील वारले, डोकेचे माऊली महाराज. आज आमच्या भास्कर महाराजांची आई वारली, तरी पण तिथं सप्ताह सोहळा. किती जरी माणसं मेले, काही जरी झाले, तर ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा सुरूच राहणार आहे. विठाला ऐसे कोणी नाही हे जयान आवडे, ऐसे कोणी नाही हे दयावडे, ऐसे कोणी नाही हे दयावडे, कोणी नाही हे जयान कन्या पुत्र धर घोड धरण, घोड धरण कन्या पुत्र धर. ऐसे कोणी नाही हे जयान आवडे, कन्या पुत्र घोडे दाराधर. कन्या आवडते, घोडे म्हणजे गाडी आवडते. किती गाडीवर प्रेम आहे. जरा त्या पत्र्याला घासलं की असं हृदय चमक पार असं उलाल्यावर घास. कशाला घासल्या? कशाच्या? गाडीच्या पत्र्याला. होय, कशाला? गाडी. सायकलला जरा थोडं घासलं, सायकलला घासलं मिळाले. शरीराला घासलं तर अरे बापरे, अरे बरेच जणांचे हात गेले, पाय गेले, लक्षात घ्या. पण जिवंत आहेत. किती प्रेम आपलं. कन्येवर प्रेम किती आहे, घोड्यावर किती आहे, दारा म्हणजे बायकोवर. आपणाला देह आवडतो. ऐका, किती देह आवडतो. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरिया धरू, मनोनी पडिला विसरू, आत्मबोधाचा. किती देह आवडते. जरा व एक मिशीचा केस पांढरा झाला, एक जरा लगेच पेन गेले का, असं करू नका. पेन्सिल महाराज किती आवडते ते. काय करावं महाराज, विचार करा. किती बी लावा लॉई बॉय लक्ष या देहाला, हे माती जाणार आहे फिक्स. देह आम्हाला आवडतो. देह संबंधीनं बायको आवडते. बायको आवडते म्हणून तिचं माहेर. सासरवाडी आवडते. सासरवाडी आवडते म्हणून मेहुणा. कशामुळं? देह संबंधी पसारा सर्व हा पसारा आहे. सासरवाडी आवडते, काय बी आवडते. आम्हाला घर आवडते, जमीन आवडते, जमिनीतलं पीक आवडतंय, पिकामधले डुकर आवडते. नाही म्हणा की विठाला विठाला. घर आवडते, घरातल्या पाणी आवडत्यात. आवडतात का? जुरुळ, त्या जुरुळाला मारायचे एवढे औषध आहेत म्हणता महाराज. 350 रुपयाचे घ्या, 5 तरी जुरुळ आणखीन तयारच. म्हणजे आम्हाला देह आवडतो म्हणून बाकी सर्व आवडते. लक्षात घ्या, किती आवडते महाराज. संत महात्म्याला फक्त देवच आवडतो. बहु आवडसे जीवापासून या. विठ्ठल विठ्ठल आवडता देव, अखंडित प्रेम भाव, हृदयी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. विठ्ठल विठ्ठल देव, अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते, सरते पुरती धनवित्ते. तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.